हुपरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई। आंतरराज्य चोरी करणारी टोळी जेरबंद। 3,65,000चा मुद्देमाल जप्त। हुपरी पोलिसांनी आंतरराज्य स्तरावर चोरी आणि चेन स्नॅचिंग करणाऱ्या चौघांच्या टोळीला जेरबंद करत अवघ्या 12 तासात गुन्ह्याचा छडा लावला। या कारवाईत पोलिसांनी 3,65,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्ह्यात वापरलेली 2 वाहनंही जप्त करण्यात आली आहेत। पट्टण कोडोली येथील शेतकरी बाळू आप्पणा डावरे यांच्या शेतातील पाण्याच्या मोटार पंपाची सुमारे 300 फूट लांबीची केबल 7 मे रोजी रात्री चोरीला गेली होती। या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेत कसून चौकशी केली। चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिली। तसेच कर्नाटक राज्यातील निपाणी येथे चेन स्नॅचिंग केल्याचाही खुलासा झाला। त्या गुन्ह्यातील 60,000 रुपये किमतीची सोन्याची साखळही पोलिसांनी जप्त केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये साहेबजी पठाण वय 26 राहणार रेंदाळ, मलिक राजू काले वय 20 राहणार येळगुड, आकाश धनाजी कोळी वय 23 राहणार रेंदाळ आणि किरण मारुती जाधव वय 24 राहणार शिवाजीनगर हुपरी यांचा समावेश आहे। या टोळींकडून 60,000 रुपये किमतीची चोरीची केबल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली 2,45,000 रुपये किमतीची 2 वाहने असा एकूण 3,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी विकास शिंदे, पोलीस कर्मचारी सात्ताप्पा चव्हाण, युवराज गोडसे, जमीर जमादार, महादेव राणगे तसेच होमगार्ड किरण पवार, रियाज मुल्ला आणि अनिल पाटील यांनी केली।